अगदी बरोबर. तुम्हाला माहिती मी सांगते की नीट पेपर घोटाळा तुमच्या कानावर पडलेलाच असेल. 2026 मध्ये आत्ता सध्या घोटाळाचं मोठी चर्चा आहे. बरं, ही गोष्ट पहिल्यांदा घडत नाहीये. यापूर्वी सुद्धा नीट पेपर घोटाळे झालेले आहेत. आणखीन काही परीक्षांमध्ये सुद्धा पेपर लीक प्रकरणं झालेली आहेत आणि यामुळे वर्षानुवर्ष मुलं अभ्यास करत असतात, मोठी मोठी स्वप्न बघत असतात आणि अशा पद्धतीने जर पेपर लीक होत असतील तर त्यांच्या स्वप्नांचा भंग होतो. आणि या सर्व गोष्टींसाठी कुठे ना कुठेतरी एक कुचकामी व्यवस्था ही कारणीभूत ठरत असते आणि या व्यवस्थेला पोसणारे राजकीय नेते असतात. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? मी राजकीय व्यवस्थेवर किंवा प्रणाली कशी सुधरेल त्यावर थोड्या वेळाने येतो. पहिले मी या गोष्टीवर येतो. 17 वर्षाच्या एका मुलाने जो नीटची परीक्षा ज्यांनी दिली त्यांनी आत्महत्या केली. हा मुलगा तो आहे जो नीटची तयारी करत होता. उद्या जाऊन तो डॉक्टर झाला असता आणि डॉक्टर होऊन त्यांनी किती लोकांचे प्राण वाचवले असते, किती लोकांचे जीव वाचवले असते. जो मुलगा दुसऱ्या लोकांचे जीव वाचवायचं स्वप्न बघत होता त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं आजच्या काळात? आणि त्याच्यानंतरही काय झालंय? शिक्षा मंत्रीवर कोणी दबाव निर्माण केला की त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांनी शिक्षा मंत्र्यांकडून राजीनामा घेतलाय? मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी काही दिवसांपूर्वी एक न्यूज वाचत होतो युरोपमधली. युरोपमध्ये एका देशात, पोर्तुगाल एक देश होता, तिथे एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. तो तिथे फिरायला गेला होता, टुरिस्ट होता. एका टुरिस्टचा मृत्यू झाल्यामुळे युरोपच्या देशातला एक मंत्री राजीनामा देतो टुरिस्टसाठी, टुरिस्ट जो त्यांच्या देशाचा नागरिकही नाहीये. आणि आपल्या देशातली मुलं आत्महत्या करतायत. कोणामुळं? सरकारच्या गैरकारभारामुळं, सरकारच्या चुकीमुळं. आणि तुम्ही तुमच्या लोकांचा जीव चाललाय तरी तुम्ही राजीनामा देत नाही. तुम्ही अजूनही तिथे बसून राहिले. अकाउंटेबिलिटी कुठे गेली या देशात? म्हणजे काही माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही या देशात आता? मी तुम्हाला अजून एक दुसरं उदाहरण देतो. मला एका सीबीएसईची परीक्षा दिलेल्या मुलाचा मेसेज आला. तो म्हणला की दादा, मी सीबीएसईची परीक्षा दिली होती, पण सीबीएसई वाल्यांनी आता असं सांगितलं की ते पेपर रिचेक करतील, कारण की त्यांनी आधी पेपर खूप घाई गडबडीत चेक केले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचे मार्क चुकीचे आले, तर ते आता मार्क बरोबर करून देतील. तर मी म्हणलं ठीक आहे ना, मग चांगलीच गोष्ट आहे, मार्क ठीक करून देत आहेत ना. तो म्हणला नाही, पण याच्यात एक प्रॉब्लेम. म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? मग तो म्हणतो की मला रिचेकिंगची फीस द्यावं लागणार आहे. तर मला हा प्रश्न पडला, चुकी कोणाची आहे? चुकी व्यवस्थेची आहे? चुकी सरकारकडून झालेली आहे